साइकिल जो है वाटअप की गई, तो ये सिलसिला और भी आगे बढ़ता रहेगा पूरे महाराष्ट्र में। देहात ग्रामीण भाग से जो हमारी स्टूडेंट्स हैं, कुछ जगह पे ऐसा दिखता है क्या उनको स्कूल में आने के लिए बहुत लंबे पैदल चलकर आना पड़ता है। तो मैं समझता हूँ उनके लिए एक प्राथमिक लेवल के ऊपर CSR फंड्स SGFC के माध्यम से 1000 बाइसिकल साइकिल्स देने का कार्यक्रम आज संपन्न हुआ है। मैं SGFC का शुक्रगुजार हूँ, आभार व्यक्त करता हूँ। दूसरी और कुछ संस्थाओं ने CSR फंड से ई सुविधा भी वहाँ पर मुहैया कराई है, उनका भी मैं आभार व्यक्त करता हूँ। और मैं समझता हूँ आने वाले दिनों में जहाँ तक जिला परिषद की स्कूलें हैं उस स्टूडेंट्स के लिए 8 स्टैंडर्ड के पहले टप्पे में विद्यार्थिनियों के लिए साइकिल दे सकते हैं क्या, ये माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय देवेंद्र जी फडणवीस साहब, माननीय उप मुख्यमंत्री महोदय एकनाथ जी शिंदे साहब, माननीय सुनीत्राताई पवार साहब, इनका मार्गदर्शन लेकर शिक्षण विभाग आगे बढ़ेगा। काही फार नवीनच उपक्रम आहे, अशातला भाग नाही। यापूर्वीही अनेक सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून हजारो लाखो विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात आलेलं आहे आणि आज SGFC या संस्थेच्या माध्यमातून CSR फंड्सच्या माध्यमातून या ठिकाणी सायकल ग्रामीण भागातल्या विद्यार्थिनींना शाळेमध्ये येण्याची एक सुविधा म्हणून या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। त्या संस्थांचा मी आभार व्यक्त करतो। त्यासोबतच काही कंपन्यांनीही CSR फंड्समधून शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिलेले आहे, त्या सर्व संस्थांचा मी आभार व्यक्त करतो। सर, असं वाटतं काही ठिकाणी ही वस्तुस्थिती आहे की काही गावांमध्ये बसेस नाही, किंबहुना जी बस आहे तर ती शाळेच्या वेळेत नाही आणि म्हणून त्या ग्रामीण भागातल्या शेतांमध्ये राहणारे शेतकरी बांधव असतील, ग्रामस्थ असतील, तर त्या कुटुंबातल्या विद्यार्थिनीच्यासाठी एक खारीचा वाटा म्हणून ही सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध होईल। मला वाटतं की या धर्तीवर माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब की ज्यांचा शिक्षण हा जिव्हाळ्याचा विषय आहे, माननीय उपमुख्यमंत्री महोदया सुनेत्राताई पवार साहेब यांना आम्ही विनंती करणार आहोत की राज्यव्यापी आपल्या जिल्हा परिषदच्या शाळेच्या किमान 8वीच्या विद्यार्थिनींना आपण सायकल शासनाच्या वतीने उपलब्ध करून देता येईल का, अशी योजना मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांच्या आदेशानुसार